माझी काम करण्याची पद्धत वेगळी. आपली पहिली भेट त्या दिवशी झाली. ते काल ते बबन राजेंनी स्टेटमेंट दिलं होतं एसटीच्या की वेळेत गोव्यामध्ये गाड्या जात नाही. तो काय विषय गोव्याला जे वेळापत्रक कोण म्हणलं, गोव्याला जाणाऱ्या ज्या एसट्या गाड्या आहेत त्यांचं वेळापत्रक कोण म्हणतं प्रत्येक त्यांचं काय विषय गोव्यात म्हणजे आपल्याकडे सर वेळ चालू फक्त ते सकाळची एक गाडी आपण डायरेक्ट केलेली आहे. कारण जे आहेत ना प्रवासी तिकडे नोकरीला आहे वास्तव त्यांची मागणी साहेबांकडे आलेली मागणी ती एक डायरेक्ट केली पेडणे गावात जातात बाकी जात आहेत गाड्या. धाराची नवीन स्टॉकची मागणी केली आपण पाठवले केलंय मंजुरीसाठी. हो तिला पाठवलंय. ट्रेनिंग बस येईल स्टॉप बघतील किलोमीटर काय मंजूर झाली तर आपण स्टॉप आपण चालू करू. आणि ते हॉस्पिटल जवळच त्याकडे उतरतात प्रवासी पाठवलं ते जरा करून टाका. दुसरी गोष्ट मी काय म्हणतो कर्मचाऱ्यांना ड्रेस कंपल्सरी आहे की नाही एसटीच्या कंपल्सरी. तुमचा तो पुन्हाळेकर कधी ड्रेसमध्ये नसतो. आता पण आहे. आता मी बघितलं तो बाहेर पडता आणि तुमचं ऐकत नाही तो आणि तो पुढे लावतो नंबर फिरत असतो आणि मग कस्टमरने येऊन किंवा प्रवाशाने त्याला फोन करायचा मग तो जाऊन तिकीट देणार असा विषय असतो. कसं सगळं एक माणूस दिला ना त्याला मारणार एसटी स्टँड एकदा परत जर मला तो युनिफॉर्म मला माहिती नाही युनिफॉर्म मध्ये नसला तर मी त्याला ठोकणार पुन्हाळे करणार. आम्ही सांगून जातोय परत सांगणार नाही. आणि तुमच्याकडे मग कोणतीही केस माझ्या कार्यकर्त्याला होता का म्हणे उद्यापासून जर मला तो ड्रेस मध्ये नाही दिसला तर उद्याच ठोकणार उद्याच्या उद्या ठोकणार आणि भर एसटी स्टँडवरून ठोकणार. तर तुम्ही कोणतीही कंप्लेंट करायची नाही. उद्यापासून मला तो ड्रेस मध्ये पाहिजे. आणि तो नंबर लावून फिरतो ना सगळीकडे. आता जाऊन बघा त्याने आपला नंबर लावलाय. मग ते येणार प्रवाशांनी फोन करा हा मग साहेब कसं येऊन तिथं तिकीट देणार तिथं बसला पाहिजे उद्यापासून जागावर. मी उद्यापासून माणसं पाठवलं माझी तिकीट काढायला हा बसतो की नाही बघायला. उद्या येताना मी 50 लोक घेऊन येणार ना उद्या जर मला नाही दिसलं तर. कोणत्याही एसटीचं आम्हाला कळत नाही. तो आता तिकडनं ह्याच्या उभा आहे त्या कॉर्नरला आज ड्युटीवर आहे ना तो. त्याला बोलवा त्याला समज द्या. दुपारी आता घरी जेवण करणार दुपारपासून ड्रेस मध्ये पाहिजे. आता त्याला घरी पाठवा. मी दुपार वाजली किती आता मी 2 वाजता बघायला येणार त्याने ड्रेस घातला गेला 11:30 झाले.